माझं नाव सोनिया दाभाडे। आज आपण आळूची खीर बनवणार आहोत। चला, आळूची खीर तयार करण्यासाठी लागणारे साहित्य। पहिल्यांदा 1 चमचा आळू भिजून घ्यायचे 10 ते 15 मिनिटे। त्याच्यानंतर दूध, गूळ आपल्या चवीनुसार आणि वेलची। चला, सर्वप्रथम आपण दूध गरम करून घेऊ। चला तर मग आपले दूध गरम झालेलं आहे। त्याच्यामध्ये आपण आळू टाकून घेऊया। मंद आचेवर आळू पूर्णपणे मिक्स करून घ्यायचे याच्यामध्ये। याच्यानंतर आपल्याला वेलची पूड टाकायची आहे। वेलची बारीक करून घेत आहोत आपण। यानंतर वेलची आणि 10 मिनिटं ते आळूला शिजून घ्यायचे पूर्णपणे। 10 मिनिटं आळू शिजले की गॅस बंद करायचा आणि दूध थंड व्हायची वाट पाहायची। यानंतर दूध थंड होण्यासाठी आपले घरगुती उपाय म्हणजे पाण्यामध्ये दूध ठेवायचं, जेणेकरून ते लवकर थंड होईल। जोपर्यंत दूध थंड होत नाही तोपर्यंत गूळ ह्याच्यामध्ये टाकायचा नाही, कारण की दूध फुटण्याची शक्यता असते। नंतर आपण कोमट दुधामध्ये गूळ टाकून घेऊ। याला आपण गूळ मिक्स होईपर्यंत हलवत राहायचे। हे पहा, याचा कलर बदलत आहे। जसा जसा गूळ मिसळेल तसा तसा कलर बदलत चाललेला आहे। ही आहे आळूची खीर तुमची तयार। ही आहे आपली आळूची खीर तयार। आळू असा एक पदार्थ आहे की ज्याने आपले रक्त जलद गतीने वाढते आणि आळूची खीर ही आपल्या कमरेसाठी, पायासाठी, पायामधले जे जॉईंट असतात ते जे आपले जॉईंट दुखत राहतात ते ह्याने लगेच बरे होतात आणि हिवाळ्यामध्ये ही एकदम उपयुक्त आहे। त्याचबरोबर ज्यांची डिलिव्हरी झालेली आहे त्या महिलांसाठी तर हा एक रामबाण उपाय आहे की त्यांना कमरेचा वगैरे त्रास असतो तर त्यांनी ही जर खीर जर घेतली तर आरोग्यासाठी चांगली असते। धन्यवाद।